दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली, तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली. आज आम्ही सगळे इथं विद्या प्रतिष्ठानला आलोय. ही संस्था 53 वर्षापूर्वी पवार साहेबांनी स्थापन केली. त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय. माझे काकी सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय. मी इथं काम करत आलोय आणि संस्था ही चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे. सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळे इथं भेटल्यावर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, पण ही संस्था आपल्याला पुढे कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच झालंय. असं जरी असलं तरी आपण बघितलं की 10 तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आपण पाहिलं. आज आपला वाढदिवस, आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज मीटिंगला आल्यानंतर आपण काकींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतलेला आहे. काकींनी बघा काय, मी लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहे आणि 30-32 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो. राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल, एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये. आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर, तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही. आणि काकी असतील किंवा काका असतील, आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो. इथून पुढे मी करत राहणार आहे, एक कुटुंब म्हणून. काल सुप्रियाताई म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला. जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काय हरकत नाही, असं देखील ताई म्हणाले. महाराष्ट्राचं तसं म्हणताय तर मग मी तर खूपच ज्युनियर आहे ना. ते जे काय ठरवतील आम्ही तिथं त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत असतो. बाबांची आणि आईंची या संदर्भात आपली काही चर्चा झाली का की बाबा आता झालं गेले इलेक्शन बाजूला राहिलं, परंतु आता इथनं पुढे तरी कार्यकर्त्यांनी एकोपा राहायला पाहिजे. चर्चा झाली आहे, नेहमी होते. आपण सगळ्यांनी शेवटी काय म्हणतो इंग्लिश मध्ये म्हण आहे की देयर इज स्ट्रेंथ इन युनिटी. आणि राजकारणात